नमस्कार. मी किरण भुजबळ एक कविता सादर करतोय. कवयित्री आहेत लक्ष्मी यादव. सोपं नसतंय मुलींना राखेतून भरारी घेणं, जेव्हा राख असते त्यांच्या स्वप्नांची. सोपं नसतंय मुलींना रात्री डोळा लागणं, जेव्हा पुरुषांनी विचारलेले असतात त्यांच्या एकेका रात्रीचे भाव. सोपं नसतंय मुलींना आईबापांच्या नजरेला नजर मिळवणं, जेव्हा पुरुषांनी त्या आईबापांना भाडखाऊ म्हटलेलं असतं. सोपं नसतंय मुलींना भावाच्या हातात राखी बांधणं, ज्या भावाला बहिणीचा दलाल म्हणून हिणवलेलं असतं. सोपं नसतंय मुलींना मित्राच्या सोबत चालणं, जेव्हा त्या मित्राला दिन में भैया रात में सैया म्हटलं जातं. सोपं नसतंय मुलींना आपल्या विस्कटून गेलेल्या बहिणीला धैर्य देणं, जिला पुरुष वेश्यांच्या गल्लीमध्ये पाहिल्याचं सांगत असतात. सोपं नसतंय मुलींना अफवेकडे दुर्लक्ष करून लढण्याचं बळ मिळवणं, जेव्हा जगभर असत्याचा बोलबाला असतो. सोपं नसतंय मुलींना स्वतःच्या शरीराला आरशात सन्मानानं स्वीकारणं, ज्याचा बनावट व्हिडिओ चवीनं पाहून तिलाच अश्लील ठरवलेला असता. सोपं नसतंय मुलींना कष्टाने मिळवलेल्या पदकांकडे निरपेक्ष पाहणं, ज्यावर लायकी नसताना मिळाल्याचे आरोप झालेले असतात. सोपं नसतंय मुलींना. सोपं नसतंय मुलींना नाउमेद करणाऱ्या महापुराला पार करून स्वतःला सिद्ध करणं, तुटून गेलेल्या स्वला पुन्हा जिंकण्यासाठी ताकदीनं उभं करणं. सोपं नसतंय मुलींना. तरीही या मुली राखेतून उभ्या राहून मैदानात शड्डू ठोकतात आणि सळो की पळो करून सोडतात मुरदाड नाठाळांना. मात देतात पुरुष सत्तेला, चितपट करून लोळवतात त्यांच्या शरीराचे बोल लावणाऱ्या लांडग्यांना. त्या धूळ चारून बंद करतात विचकट तोंडे त्यांच्या वारशाची बदनामी करणारी. त्या विजय मिळवतात व्यवस्थेने पोचलेल्या सांड पुरुषत्वावर. म्हणून म्हणते सत्तांध पुरुषांनो, तुम्ही यांच्या वाट्याला न गेलेलं बरं. तुम्ही हरवूच शकत नाही या मुलींना. यांनी जन्मच आग म्हणून घेतलेला आहे. देशासाठी खेळणाऱ्या मुली जेव्हा स्वतःसाठी खेळायला लागतात तेव्हा त्या अधिक धोकादायक होतात. देशासाठी खेळणाऱ्या मुली जेव्हा स्वतःसाठी खेळायला लागतात तेव्हा त्या अधिक धोकादायक होतात. अशा वेळी त्या एकट्या पेटत नसतात, ठिणगी बनवून अख्ख्या स्त्री जातीला त्या ज्वाला बनवत असतात. या जिद्दीच्या आगीत भस्म होऊन जाण्याआधी सावध रहा, सावध रहा, सावध रहा. ही कविता होती लक्ष्मी यादव यांची. सावध रहा.